Welcome dear students to the channel. In today's video, we are going to study the problems on projection of plane. So let us start to solve the problem on projection of plane on AutoCAD software. So in problem, it is given that a rectangular plane of 40 by 90 mm side is resting on HP on one of its shorter edge and the surface is inclined at 40 degree to the HP. Draw its projection when the resting edge on the HP makes an angle of 60 degree to the vertical plane VP. Okay, so the type of plane is given, its dimensions is given, and its inclination angle with horizontal plane as well as vertical plane is given. त्याचा horizontal plane बरोबर व vertical plane बरोबर जो काही अँगल होतोय तो देखील दिलेला आहे. सो प्रॉब्लेम जर व्यवस्थित अनालाइज केला तर यामध्ये आपल्याला समजेल की याची जी काही शॉर्टर एज आहे ती शॉर्टर एज आपल्याला त्याचा जो काही सरफेस आहे 40 डिग्री टू HP 60 डिग्री टू VP इन्क्लिनेशन दिलेला आहे आणि त्याची डायमेन्शन जे आहे 40 बाय 90 mm हे देखील दिलेलं आहे. हे संपूर्ण जे आहे ते इज रेस्टिंग ऑन HP अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट टू सॉल्व द सोल्युशन ऑफ अ प्रॉब्लेम. सो फर्स्ट ऑफ ऑल मी रेक्टँगल या ऑप्शन मध्ये गेलो. येस, यामध्ये जर व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये बघितलं स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर पॉइंट, सो मी पहिला कॉर्नर पॉइंट दिला. ओके, त्यानंतर यामध्ये तीन मेथड्सने आपण रेक्टँगल ड्रॉ करू शकतो, एरिया, डायमेन्शन किंवा रोटेशन. सो मी डायमेन्शन्स या ऑप्शन वरती क्लिक करतोय कारण याचे डायमेन्शन्स आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. त्यानंतर त्याची लेंथ आपल्याला व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये प्लेस करावी लागेल. यामध्ये जर बघितलं तर 40 बाय 90 mm साईडचा रेक्टँगल आहे, सो मी 90 इथं प्लेस करतोय. विड्थ जी आहे ती 40 mm प्लेस करतोय. आता यामध्ये प्लेस केल्यानंतर इथं तुम्हाला ते पॉपअप होईल की कशा पद्धतीने ते रेक्टँगल ड्रॉ होणार आहे. ओके, सो मी क्लिक करतोय जस्ट. इथं जर याचे डायमेन्शन्स बघितले तर 90 आणि या बाजूला जर बघितले तर 40 बाय 90 mm चा हा रेक्टँगल त्या ठिकाणी ड्रॉ झालेला आहे. सो यामध्ये जर आपण बघितलं तर रेक्टँगल ड्रॉ होताना या शेप मध्ये देखील रेक्टँगल ड्रॉ झाला असता, पण प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे त्याच्या बेसिस वरती आपण पुढे प्रोसीड करतोय. वन ऑफ इट्स शॉर्टर एज, यस, इज रेक्टँगल इज रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स शॉर्टर एज म्हटल्यानंतर आपण त्या ठिकाणी हा रेक्टँगल प्लेस करतोय. लेफ्ट साइड वरती कॉन्सन्ट्रेट करून फोकस करून इथून येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये जो काही प्लेनचा शेप असेल त्याची लेफ्ट साइड जी आहे त्याच्यावरती फोकस करून आपण ती मास्टर एज असेल किंवा तो पॉइंट जो असेल तो कॉर्नर पॉइंट जर असेल त्याच्यावरती जर रेस्ट होणार असेल प्लेन, तर तो कॉर्नर पॉइंट वरती देखील आपण लेफ्ट साइड त्या ठिकाणी फोकस करून त्या पद्धतीने तो प्लेन ड्रॉ करतोय. आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं ती रेस्टिंग ऑन HP ऑन वन ऑफ इट्स शॉर्टर एज, त्यामुळे एज त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं. सो कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, पेंटॅगॉन असेल, हेक्झॅगॉन असेल, जर त्यामध्ये एज अशा पद्धतीने जर शॉर्ट इज रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स शॉर्टर एज अशा पद्धतीने जर उल्लेख केला असेल तर लेफ्ट साइड कन्सिडर करून लेफ्ट साइडला ती एज रिफ्लेक्ट कशा पद्धतीने होईल, शॉर्टर एज, यस, त्या पद्धतीने आपण हा रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. ओके, सो हा रेक्टँगल त्यामध्ये येणार नाही. तर याचं जे काही पॉइंटचं नेमिंग आहे ते नेमिंग आता मी प्लेस करतोय. आता यामध्ये रेक्टँगल प्लेस करत असताना रेफरन्स लाईनच्या खाली, यस, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये मी प्लेस केला आणि तो अप्रॉक्सिमेट डिस्टन्स वरती ड्रॉ करायचा आहे. याला स्पेसिफिक डायमेन्शन्स नाहीत, पण अप्रोप्रिएट डायग्राम दिसेल, यस, अशा पद्धतीनं ते आपल्या सोयीनुसार डायमेन्शन्स घेऊन त्याच्यावरती रेफरन्स लाईनच्या खाली ड्रॉ करायचा आहे. ओके,
तर आता या प्रत्येक पॉईंटचं नेमिंग त्या ठिकाणी मी देतोय. ओके, तर 40x90 mm चा त्या ठिकाणी रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे आपण. त्याचा ट्रू शेप जो आहे तो आपण फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर त्याचे प्रोजेक्शन्स आपण घेतोय आणि त्याची ट्रू लेंथ त्या ठिकाणी फाइंड आउट करतोय. हा जर बघितला आपण तर हा आपला ट्रू शेप ऑफ द प्लेन पहिल्या स्टेप मध्ये आपण ड्रॉ केलेला आहे. ओके, तर याचे प्रोजेक्शन्स आपण घेऊन आता त्याची ट्रू लेंथ जी आहे ती ड्रॉ करणार आहे. येस, प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे इथं शॉर्टर एज इज रेस्टिंग ऑन एच पी. ओके, आता यामध्ये कुठेही ती एज पॅरलल आहे असं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही. सो एक्स वाय रेफरन्स लाईन वरतीच ती जी काही ट्रू लेंथ आहे ती आपल्याला भेटणार आहे. इथं जर पॅरलल हा वर्ड आला असता तर ती लाईन जी आहे ट्रू लेंथची जी काही लाईन आहे ती अशा पद्धतीनं पॅरलल आली असते. इथं पॅरलल दिलेलं नाही. सो जी काही ट्रू लेंथ आहे ती एक्स वाय रेफरन्स लाईन मध्येच त्या ठिकाणी ड्रॉ होणार आहे. सो मी 2 पॉइंट त्या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत. हे 2 पॉइंट मी जॉईन करून घेतोय. ओके, त्याचं नेमिंग देखील पद्धतीने इथं देतोय. इथं जर बघितलं तर हे जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते मी नोट करतोय. ए डॅश, बी डॅश, सिमिलरली या पॉइंटचे जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते मी नोट करतोय. सी डॅश, डी डॅश, आणि आपल्या रेफरन्ससाठी मी याचं कलर कोडिंग देखील करतोय. आणि याचं डायमेन्शन देखील मी इथं प्लेस करतोय. ओके, तर ही हा पहिला जो काही आपण ट्रू शेप त्याचा ड्रॉ केला त्यावरून त्याची ट्रू लेंथ ड्रॉ केली की नेक्स्ट स्टेप मध्ये आपण इन्क्लिनेशन अँगल जे काही आपल्याला दिलेले आहेत त्या बेसिस वरती पुढे प्रोसीड करणार आहे. सुरुवातीला जर बघितलं, यस, इट्स शॉर्टर एज अँड द सरफेस इज इन्क्लाइंड ॲट 40 डिग्री टू द एच पी. सो जी काही ट्रू लेंथ आहे ती 40 डिग्रीला इन्क्लाइंड असणार आहे एच पी या प्लेन बरोबर. सो मी ही लाईन मी कॉपी करतोय, इथं प्लेस करतोय. येस, ही लाईन मी कॉपी केली आणि रेफरन्स लाईन वरती प्लेस केली. तर हीच लाईन मी 40 डिग्री एच पी ला त्या ठिकाणी इन्क्लाइंड दाखवतोय. सो मी संपूर्ण लाईन सिलेक्ट केली विथ पॉइंट आणि रोटेट या कमांड मध्ये गेलो. इथं जर बघितलं व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये बेस पॉइंट आपल्याला विचारेल. सो मी बेस पॉइंट हा सिलेक्ट करतोय कारण शॉर्टर एज चा हा बेस पॉइंट आहे. ए डॅश बी डॅश इथं जर बघितलं शॉर्टर एज चा हा प्रोजेक्शन पॉइंट आहेत ए डॅश बी डॅश. सो मी या पॉइंट वरती क्लिक करतोय. येस, आणि 40 डिग्री इन्क्लाइन टू एच पी लाईन ड्रॉ करतोय. येस, ऑर्थो मोड ऑप्शन ऑफ केला आणि आता मी अँगल देतोय 40. एंटर. येस, तर ही जी काही लाईन आहे ती 40 डिग्रीला इन्क्लाइन झालेली तुम्हाला दिसेल. इथं जर चेक केला अँगल, येस,
येस, इट इज 40 डिग्री इन्क्लाइन टू द HP. ओके, आता सिमिलर वे मध्ये याचे प्रोजेक्शन्स मी खाली घेतोय. येस, याचे प्रोजेक्शन्स मी खाली घेतोय. व्हर्टिकल प्रोजेक्शन्स घेतले. सिमिलरली इकडून ट्रू शेप पासून येणारे जे काही हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन्स आहेत ते त्या ठिकाणी मी मार्क करतोय. ओके, तर याचे व्हर्टिकल प्रोजेक्शन्स मी खाली घेतले. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये याचे जे काही हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन्स होते ते एक्सटेंड केले. ओके, आणि जे काही इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत ते आता पॉइंट्स मी जॉईन करतोय. ओके, आता याचं नेमिंग जे आहे ते त्या पद्धतीने आपण देणार आहोत. तर जर बघितलं तर ए आहे, तर यस, इथं काय येणार आहे ते A1 असं आपण नेमिंग करू. Okay. नेमिंग करतोय मी A1, B1, C1 आणि D1. ओके, आणि याचे जे काही वरती प्रोजेक्शन पॉइंट आहेत ते आपण A1 डॅश, B1 डॅश, हे जे काही पॉइंट आहेत ते C1 डॅश आणि D1 डॅश. ओके, सो पद्धतीने नेमिंग करतोय. हे प्रोजेक्शन पॉइंट आता इंटरसेक्ट झालेले आहेत ते आपण जॉईन करणार आहे. जे काही पॉइंट्स आहेत ते त्यासाठी हे पॉइंट आधी मार्क करून घेतोय आपण. पॉइंट ही कमांड त्या ठिकाणी प्लेस करतोय, पॉइंट. ओके, त्यानंतर जे काही स्पेसिफिक पॉइंट आहेत ते पॉइंट मी मार्क करतोय. आता यामध्ये पॉइंट रिफ्लेक्ट झालेला दिसत नसेल तर पी टाईप ही कमांड टाईप करायची आहे. पॉइंट टाईप, त्याचं ॲब्रिव्हिएशन काही पी टाईप, PTYPE. पी टाईप ही कमांड मी टाईप केली, एंटर. त्यानंतर कुठला शेप आपल्याला हवा आहे त्या पॉइंटचा रिफ्लेक्ट होण्यासाठी तो मी सिलेक्ट केला. क्रॉस हा शेप सिलेक्ट केला, त्याची साईज 5% ठेवली आणि ओके म्हटलं जस्ट. हे जे काही पॉइंट्स आहेत ते रिफ्लेक्ट झालेले दिसतील. ओके, सिमिलरली मी पॉइंट ही कमांड टाईप केली. जिथं जिथं पॉइंट हवे आहेत ते पॉइंट मी मार्क केले. ओके, हे पॉइंट मी आता जॉईन करून घेतोय. इंटरसेक्टिंग पॉइंट मी जॉईन करून घेतले. ओके, आता जर बघितलं तर ती सेपरेट लाईन तुम्हाला दिसेल रिफ्लेक्ट झालेली. ओके, याचं तुम्ही आपल्या सोयीसाठी याचं कलर कोडिंग देखील या पद्धतीनं करतोय. ओके, तर ही पहिली कंडिशन प्रॉब्लेम मध्ये दिली होती. ओके, टेस्टिंग एज सरफेस इज इन्क्लाइंड 40 डिग्री टू द HP. सो ही पहिली केस त्या ठिकाणी ड्रॉ झालेली आहे. ओके, सेकंड कंडिशन दिलेली आहे, रेस्टिंग एज ऑन द HP मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री टू द VP. येस, जी काही रेस्टिंग एज आहे ती 60 डिग्री टू द VP त्या ठिकाणी अँगल त्या ठिकाणी फॉर्म करते. येस, रेस्टिंग एज. सो मी डायग्राम त्या ठिकाणी कॉपी करतोय आणि इथं प्लेस करतोय. ओके, हे पॉइंट सध्या मला काही आवश्यकता नाही, सो मी हे पॉइंट डिलीट केले. ओके, आता 60 डिग्री अँगल टू द VP दिलेला आहे. सो मी हे संपूर्ण प्रोजेक्शन पॉइंट्स जे काही आपण जॉईन केलेले आहेत तो शेप मी सिलेक्ट केला आणि रोटेट या कमांड मध्ये गेलो. बेस पॉइंट विचारते आपल्याला, हा बेस पॉइंट मी सिलेक्ट केला 60 डिग्री टू द VP. आता यामध्ये अँगल देत असताना, यस, जो काही रेफरन्स लाईनच्या खाली आपण अँगल देतोय टू व्हर्टिकल प्लेन, हा अँगल देत असताना
हा काउंटर क्लॉकवाईज मध्ये सॉफ्टवेअर मध्ये कॅल्क्युलेट होतोय. सो अँगल देत असताना जो काही अँगल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 60 डिग्री, येस, तो 90 मायनस जो काही अँगल दिलेला आहे तो अँगल प्लेस करायचा सॉफ्टवेअर मध्ये पुटअप करताना. फॉर एक्झाम्पल 60 डिग्री टू द व्हीपी दिलाय. सो मी इथं पुटअप करताना काय करणार, 90 मायनस 60 जो काही अँगल आहे 30 डिग्री हा पुटअप केल्यानंतर बरोबर सॉफ्टवेअर मध्ये तो तुम्हाला 60 डिग्री रिफ्लेक्ट झालेला दिसेल. ओके, इथं जर बघितलं मी आता मी 30 डिग्री अँगल प्लेस केला. ओके, आणि डायग्राम जी आहे ती थोडी खाली मूव्ह करतोय. 30 डिग्री अँगल त्या ठिकाणी प्लेस केल्यानंतर तुम्हाला हा जो काही 60 डिग्री रिफ्लेक्ट होतोय तो त्या ठिकाणी दिसेल. कारण सॉफ्टवेअर मध्ये कॅल्क्युलेट होत असताना रेफरन्स एज बरोबर काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ते अँगल कॅल्क्युलेट होत असतात. सो प्रॉब्लेम मध्ये जेवढा अँगल दिलाय 90 मायनस दॅट अँगल करूनच त्या ठिकाणी तो अँगल तुम्ही मेन्शन करणं अपेक्षित आहे. ओके, आता इथे जर बघितलं तर याचे प्रोजेक्शन्स मी वरती घेतोय. ऑर्थो मोड ऑप्शन प्रोजेक्शन साठी नेहमी ऑन ठेवायचा. याचे व्हर्टिकल प्रोजेक्शन मी वरती घेतोय. सिमिलरली यापासून आलेली जी काही हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन्स आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. ओके, याचं नेमिंग देखील मी करतोय सायमल्टेनियसली. A2, B2, C2 आणि D2. ओके, आता यामध्ये पॉइंट मार्क करणार आहे मी सध्या. A2 पासून आलेलं जे काही व्हर्टिकल प्रोजेक्शन आहे, ओके, आणि A1 डॅश पासून आलेले व्हर्टिकल प्रोजेक्शन जिथे इंटरसेक्ट होत आहे तो पॉइंट मी मार्क केला. सिमिलरली B2 पासून आलेली जी काही प्रोजेक्शन आहे, येस, B1 डॅश पासून आलेले जे काही प्रोजेक्शन आहे ते जिथं इंटरसेक्ट होत आहे तो पॉइंट मी मार्क केला. सिमिलरली C2 पासून आलेले जे काही प्रोजेक्शन आहे व्हर्टिकल प्रोजेक्शन, C1 डॅश पासून आलेले प्रोजेक्शन आहे तो पॉइंट मी मार्क केला. सिमिलरली D2 पासून आलेले जे काही प्रोजेक्शन आहे, D1 डॅश पासून आलेले प्रोजेक्शन आहे तो पॉइंट मी मार्क केला. ओके, सिमिलरली इथं देखील आपण तीच प्रोसेस फॉलो केलेली. A1 डॅश पासून आलेले जे काही व्हर्टिकल प्रोजेक्शन आहे, या बाजूला ए पासून आलेले जे काही हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे जिथं कट करतंय त्या पॉइंटला मार्किंग केलेलं आणि तो पॉइंट A1 म्हणून त्या ठिकाणी प्रेझेंट केलेला. सिमिलर वे मध्ये आपण जी काही कंडिशन दिलेली 60 डिग्री टू द व्हीपी हा शेप ड्रॉ करून आपण त्याचे प्रोजेक्शन्स वरती घेत आहोत आणि जे काही इंटरसेक्टिंग पॉइंट आहेत ते आपण जॉईन करतोय. जे काही इंटरसेक्टिंग पॉइंट आहेत ते आपण जॉईन करतोय. ओके, आणि आपल्या कन्व्हिनियन्स साठी मी याला कलरिंग देखील करतोय. ओके, आता जे काही पॉइंट आहेत त्याचं नेमिंग त्या ठिकाणी मी देणार आहे. प्रत्येक पॉइंटचं नेमिंग देणं तुमच्याकडून अपेक्षित आहे कारण त्या पॉइंटचं स्पेसिफिकेशन ते रिफ्लेक्ट करत असतं. ओके, येस, दिस इज द सोल्युशन ऑफ अ प्रॉब्लेम. यामध्ये जर बघितलं तर आपल्याला त्याचे डायमेन्शन्स दिलेले रेक्टँग्युलर प्लेनचे आणि त्यानुसार प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या कंडिशन नुसार आपण काय केलंय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. 40 डिग्री टू द हॉरिझॉन्टल प्लेन, 60 डिग्री टू द व्हर्टिकल प्लेन या कंडिशन्स दिलेल्या त्या दोन्ही कंडिशन्स आपण यामध्ये रिफ्लेक्ट केलेल्या आहेत. सुरुवातीला ट्रू शेप ऑफ प्लेन ड्रॉ करून त्यानंतर ट्रू लेंथ, त्यानंतर फर्स्ट कंडिशन आणि त्यानंतर सेकंड कंडिशन त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेली आहे. ओके, थँक्यू.